नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी ऑनलाईन तासिकामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण अभ्यासणार आहोत अक्षर भारती पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 4 मधील 13वी कविता हिरवगार झाडांसारखं। आणि या कवितेचे कवी आहेत जॉर्ज लोपिस। हिरवगार झाडासारखं। हिरवा रंग हा समृद्धीचं भरभराटीचं प्रतीक आहे आणि झाड खूप महत्त्वाचं आहे। झाड पृथ्वीला सौंदर्य प्रतीत करून देतो। मनुष्य या झाडापासून खूप काही उपयोग करून घेतो। झाडसुद्धा जीवन जगायला शिकवतो। झाड अगदी सुंदर पद्धतीने जगत असतो। अनेक गुणवैशिष्ट्ये आपल्याला या झाडापासून शिकायला मिळतात आणि कवीने सुद्धा अगदी सुंदर पद्धतीने या झाडांचं वर्णन केलेलं आहे। तर ही कविता अभ्यासण्यापूर्वी आपण कवी परिचय करूया। जॉर्ज लोपिस यांचा जन्म 1950 रोजी झाला आणि मृत्यू 2005 मध्ये। अत्यंत संवेदनशील कवी म्हणून ते ओळखले जातात। सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले आहे हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। आता आपण कवितेचा आशय अभ्यासूया। झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केलेले आहे। आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणावेत। झाडांसारखं हिरवगार, ताजे, प्रफुल्लित राहावेत असा संदेश प्रस्तुत कवितेत कवीने दिला आहे। म्हणजेच कवी इथे म्हणतात की झाडाची गुणवैशिष्ट्य आहे सहनशीलता। सहनशीलता म्हणजेच मुलांना शोषिकता, दातृत्व म्हणजेच देणं, सहकार्याची वृत्ती म्हणजेच मदतीची भावना, स्वभाव, आणि कठीण प्रसंगात घट्ट पाय रोवून म्हणजेच कितीही कठीण प्रसंग येऊ दे, कितीही समस्या येऊ दे, त्या समस्याला सामोरे जाणं हे आपल्याला झाडं शिकवतं। आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल तर हे सर्व गुण आपल्या अंगी असणं फार गरजेचं आहे। झाड आपल्याला नेहमी अगदी हिरवगार, ताजे, प्रफुल्लित कसं जगायचं हे आपल्याला शिकवते। झाडसुद्धा त्याचप्रमाणे वागतं आणि म्हणून त्याप्रमाणे आपल्यालाही जीवन असं आनंदमय जगायला पाहिजे। दुसऱ्यांना नेहमी मदत करायला पाहिजे। या आयुष्याचा उपयोग योग्य पद्धतीने करता आला पाहिजे। तर आपल्याला या झाडापासून शिकणं फार गरजेचं आहे। तर आता प्रथम आपण ही कविता मी वाचन करते। झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत। पक्षी झाडाचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं। मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं। झाडांच्या पानांवरून वहीच्या पानांवर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब। झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग। रक्त होते क्षणभर हिरवेगार। आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत। झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी। पानझडीनंतर झाडं पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं। झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ। पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असते। हसावं कसं तर सळसळत्या पानांसारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडांसारखं घट्ट पाय रोवीत। जगावं कसं तर हिरव्यागार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं। आता आपण भावार्थ समजून घेऊया। झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत। पक्षी झाडाचे कुणीच नसतात तरी झाड त्यांचं असतं। झाड म्हणजेच मुलांनो वृक्ष किंवा तरु। ध्यानस्थ म्हणजे ध्यान लावून बसलेले। ऋषीमुनी म्हणजे साधू संत। मौन व्रत याचा अर्थ आहे न बोलण्याचा हा नियम। तपश्चर्या म्हणजेच तपस्या आणि पक्षी म्हणजेच खग किंवा पाखरू।
मुलांनो, या ओळीमध्ये कवी म्हणतात, झाड एखाद्या ध्यान लावून बसलेल्या ऋषीप्रमाणे मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत शांत अचल उभे असते. खरंच मुलांनो, कितीतरी वर्ष झाड अगदी निश्चल उभे असतात, जणू काही एखादा ऋषी मुनी ध्यानस्थ बसलेला आहे असं आपल्याला त्या झाडाकडे पाहिल्यावर वाटतं. आणि म्हणून इथे ऋषीमुनींची उपमा या झाडाला दिलेली आहे. पक्षी झाडावरचे कोणीही नसतात, त्याचं झाडाशी काहीही नातं नसते, तरीही झाड त्यांचं असतं. झाड त्यांना आपलंसं करतं, त्यांना आसरा देते. खरंच आहे मुलांनो, पक्षीचं नातं त्यांच्याशी काही नसलं तरी पक्षींचं ते आश्रयस्थान आहे. झाड अगदी निर्धास्तपणे त्यांना आपल्या झाडांवर घरटं बांधू देतात आणि त्या घरट्याचं संरक्षणसुद्धा जणू काही ते झाड करत असतं. पक्षी दूरवर चारा शोधण्यासाठी गेला असला तरी परत त्याच झाडाकडे ओढावला जातो. असं आपलेपण झाड त्यांना देऊन जाते. आणि म्हणून कवी इथे म्हणतात की झाड जरी त्यांचं कोणी नसलं तरी ते झाड त्यांचं होऊन जातं. पुढे कवी म्हणतात, मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं. झाडांच्या पानांवरून वहीच्या पानांवर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडांकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. मुलांनो, इथे कवी म्हणतात की घाव घालणे म्हणजेच शस्त्राने प्रहार करणे, आणि मुकाट म्हणजेच मुलांनो अगदी शांतपणे, पान म्हणजेच पर्ण, अलगद म्हणजेच मुलांनो अगदी हळूवार, दव म्हणजेच मुलांनो इथे सकाळच्या प्रहरी, म्हणजे पानांवर आढळणारे पाण्याचे हे थेंब. हिवाळ्यामध्ये या दवांचा जणू काही वर्षाव झाडांवर झालेला आपल्याला दिसत असतो. कवी या ओळीतून म्हणतात, झाड तोडण्याकरता त्यांच्या मुळावर घाव घातला तरी ते तोडणाऱ्याला काहीही प्रतिकार करत नाही, ते निमूटपणे सहन करते. बघा मुलांनो, ज्याप्रमाणे ऋषीमुनी एखाद्याने चांगलं वागलं म्हणून त्याच्याशी चांगलं वागायचं, एखाद्याने वाईट वागलं म्हणून त्याच्याशी वाईट वागायचं असं ते करत नाही. तसं झाडसुद्धा, की झाडाची पूजा केली म्हणून त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि झाड तोडलं तर त्याला अपशाप द्यायचा, तर असं झाड मुळीच करत नाही. झाड तोडणाऱ्यांचा तो कधीही प्रतिकार करत नाही, अगदी शांतपणे ते सहन करत असतं, म्हणजेच ते निमूटपणे सहन करतं. झाडांच्या पानावर दवांची ओले टपोरे थेंब अलगद वहीच्या पानावर उतरतात. म्हणजेच कवींना हे सुंदर असे पानांवरचे टपोरे थेंब दवांचे पाहिल्यावर सुंदर अशा कविता सुचायला लागतात आणि कवी सुंदर अशा कवी रचू लागतात. आणि त्याचप्रमाणे कवी इथे म्हणतात की झाडांपासूनच कागदांची निर्मिती होते व त्यावर अक्षरे अलगद अवतरतात. झाडाकडे टक लावून पाहत राहिलं तर तो हिरवा रंग आपल्यात झिरपत जातो, म्हणजे जणू काही आपल्यातही हा चैतन्य भरतो, जणू आपल्या रक्तात तो भिनलेला असतो, मिसळलेला असतो. या हिरवा रंग जणू काही आपल्याला चैतन्य देऊन जातो, नवीन उत्साह निर्माण करून जातो. पुढे कवी म्हणतात, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत. झाडांचे बाहू सरसावले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाडं पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. आयुष्य म्हणजेच मुलांनो जीवन, खुडलेले म्हणजेच इथं अर्थ आहे तोडलेले, नुकतेच तोडलेलं. आणि फुलं म्हणजेच मुलांनो पुष्प, टवटवी त्याचा अर्थ आहे मुलांनो अगदी ताजे तवाने. आणि बाहू म्हणजेच भुजा, आणि इथे अर्थ आहे झाडांच्या फांद्या. मुसाफिर म्हणजे प्रवासी, वाटसरू. कवेत घेणे म्हणजेच जवळ घेणे किंवा मिठीत घेणे. पानझड म्हणजेच ही झाडांची पानं जेव्हा गळून पडण्याची ही प्रक्रिया असते. पालवी याचा अर्थ आहे मुलांनो जेव्हा झाडांना कोवळी पानं लागतात त्याला पालवी असे म्हणतात.
आणि नवरी म्हणजेच नववधू. या ओळीमध्ये कवी म्हणतात, हा हिरवा रंग आपल्यातही चैतन्य भरतो, आपल्या रक्तात भिनतो, मिसळतो. नुकतेच खुडलेले फुलं जितके टवटवीत, ताजे, प्रसन्न दिसते, त्याचप्रमाणे आपले आयुष्यही प्रसन्न, टवटवीत होते. झाड वाटेवरल्या म्हणजे प्रवाशांना, वाटसरूंना विसावा देतो. त्यांचा शीण, त्यांचा कंटाळा दूर करतो, त्यांना उत्साह देतो. या शिणल्या भागल्या जीवांना झाडाच्या छायेत विसावा मिळतो, थकवा दूर होतो. झाड त्यांना हा आश्रय द्यायला कायम तयार असतो. आणि म्हणून कवी म्हणतात की जेव्हा पानझड होते, म्हणजे जो झाडावरची पानं गळून पडतात, तेव्हा ते पानं गळून गेल्यानंतर काही काळातच त्या झाडावर नवीन हिरवेगार पानं येतात. अशी कोवळी पानं सुरुवात होते. म्हणजेच पानगळतीनंतर झाडांना पुन्हा एकदा पानांची नवे वस्त्रे लाभतात. पालवींची नवे वस्त्र धारण केलेले झाड कवीला नव्या नवरीसारखे भासतात. पुन्हा एकदा झाडांची नव्याने जगण्याची सुरुवात होते. तरी आपल्या जीवनातसुद्धा अनेक असे दुःख येतात, पण या दुःखांना कवटाळत बसू न राहता ते दुःख दूर करून आपल्याला नवीन आशेचा किरण शोधला पाहिजे. झाड जणू काही ते गळलेल्या पानाचा विचार न करता त्या ठिकाणी नवीन पालवी निर्माण करते. तसं आपणही झालेलं सगळं विसरून नवीन जीवनाच्या वाटेकडे जाणं गरजेचं असते. पुढे कवी म्हणतात, झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. कवी म्हणतात की शरीरभर म्हणजेच संपूर्ण झाडांवर, किंवा इथे अर्थ आहे अंगभर. पालवी म्हणजेच कोवळी पानं, मरगळ म्हणजेच कंटाळा, मंजुळ म्हणजे गोड, नादात म्हणजेच आवाजात, जीवनाचं म्हणजे आयुष्याचं, संत म्हणजे हळुवार, शांत, गाणं म्हणजेच गीत, आणि दडलेलं म्हणजेच लपलेलं. मुलांनो, या ओळीमध्ये कवी म्हणतात, झाडाला जेव्हा नवीन कोवळी पालवी येते, तेव्हा ती कोवळी लुसलुसीत पालवी पाहिल्यावर आपल्यातही शरीरात नवचैतन्य सळसळते. ती पालवी पाहताच आपल्या मनाला आलेली ही मरगळ, कंटाळा दूर झटकला जातो. झाडांवर विसाव्या येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाटात झाडांच्या जीवनाचे संत गाणे ऐकू येतं. म्हणजेच कवी इथे म्हणतात की ज्याप्रमाणे झाडांची सळसळणारी पानं आपल्याला नवीन उत्साह देते, तो हिरवा रंग जणू आपल्या शरीरात नवचैतन्य सळसळतो, आणि ही नवीन पालवी पाहिल्यावर आपला सगळा जो कंटाळा आहे, आळस आहे, तो दूर जातो आणि नवीन उत्साह निर्माण करतो. झाडावर जे आश्रय घेणारे पक्षींचा जो किलबिलाट आहे, तो जणू या झाडांचे जीवनाचं एक संत हळूवार गीत आपल्याला ऐकू येतं. पुढे कवी म्हणतात, हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत, जगावं कसं तर हिरव्यागार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. मुळावं म्हणजे मुरणे, जमिनीमध्ये अगदी घट्ट पाय रोवणे. आणि कवी इथे म्हणतात की झाड आपल्या सळसळत्या पानासारखं मन मोकळे हसायला शिकवते. जेव्हा झाडावरची पानं हवेने सळसळतात, तेव्हा जणू काही कवींना वाटतं की पानं जणू काही हसतात आहे. आपणही याच पानांसारखं हसायला शिकलं पाहिजे. मातीत घट्ट पाय रोवून उभे असणारे झाड आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभं राहण्याची वृत्ती शिकवते. म्हणजे आपल्या आयुष्यात कितीही संकट आले तरी आपण त्या संकटांना न घाबरता पुढे जाण्याची आपली तयारी असायला पाहिजे, आणि हेच आपल्याला झाड शिकवते. मातीत रुजण्याची, मुरण्याची कला आपल्याला झाड शिकवते. हिरवगार झाड आपल्याला जगायचे कसे हे शिकवते. तर रोज शांत चित्ताने चिंतन करायची कलाही झाडच शिकवते. म्हणजे आपण चांगला विचार सतत करत राहिला पाहिजे.
तो आपल्या जीवनाचा भाग असला पाहिजे. आणि म्हणून कवी म्हणतात की आपण सुद्धा जे झालं गेलं त्याचा विचार न करता जे आपलं आहे ते आपलंच लाभणार. आनंदात जगणे आपल्याच हातात आहे आणि हे झाडपासून आपण खूप काही शिकावं. तर नेहमीच हिरवगार प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा, असे कवी या कवितेतून आपल्याला सांगतात. मुलांनो, असं हे झाड आपल्याला खूप काही संदेश देऊन जातं. जीवन जगण्याची आपल्याला खरंच शिकवण आपल्याला शिकवून जातं. आणि म्हणून कवी म्हणतात की त्यांच्यासारखं सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगात घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती आपणही अंगी बाणवायला पाहिजे. तरच आपलं जीवन आनंदाने जगता येईल आणि आपला हा आनंद दुसऱ्यांनाही घेता आला पाहिजे, तो देताही आला पाहिजे, असं झाड आपल्याला नक्कीच शिकवते. धन्यवाद मुलांनो.